श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात 90.8 मेगाहर्ट्झ वरती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे फुले कृषी वाहिनी हे रेडिओ केंद्र, अर्थात 90.8 FM फुले कृषी वाहिनी, कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी. आणि मी डॉक्टर आनंद चवई आपल्या सर्वांचं कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, आता खरीप हंगामाला सुरुवात झालेली आहे. बऱ्याच शेतकरी बांधवांच्या पेरण्या आटोपता झालेल्या आहेत आणि पीक आता उगवून डोलायला लागलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आता थोडंसं कीटकांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्या दृष्टीनं अनेक शेतकरी बांधव आपल्या पाठीवरती पंप घेऊन फवारणीला सुरुवात करताना कुठेतरी दिसत आहेत. आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगानं आज आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी या स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेलं आहे डॉक्टर योगेश सैंदाने सर यांना. सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद सर. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं शेतकरी बांधव आपल्या पिकांचं पीक व्यवस्थापन करत असताना किंवा पिकांचं किडींच्यापासून संरक्षण करत असताना अनेक कीटकनाशकांची फवारणी करताना आपल्याला सर्वत्र आपल्याला जाणवत असतं. आणि ही कीटकनाशक फवारणी करत असताना कधी कधी स्वतःचं आरोग्य सुद्धा धोक्यात घालून हे शेतकरी बांधव आपले सगळे काम करत असतात. त्यामुळे कीटकनाशक फवारणी करत असताना अनेक अशा नको त्या दुर्घटना घडतात आणि आपल्या शेतकरी बांधवांना काही ठिकाणी जीव सुद्धा गमावू लागल्याची उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्यावरती असा दुर्दैवी अंत ओढाला होता. आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगानं ज्यावेळेला शेतकरी बांधव आपल्या पिकांची कीटकांच्या पासून संरक्षण करण्यासाठी कीटकनाशक फवारणी करत असतात, त्यावेळेला नेमकीच कोणती काळजी घ्यायची आहे किंवा कीटकनाशक फवारणा करत असताना त्याच्या सुरक्षित वापरासाठी घ्यावयाची काळजी, हा आज आपला विषय आहे. आणि आज आपल्याशी संवाद साधणार आहेत डॉक्टर योगेश सैंदाने सर. डॉक्टर योगेश सैंदाने सर हे सहाय्यक कीटनाशक अंश विश्लेषक म्हणून अखिल भारतीय समन्वित कीटनाशक अंश पृथक्करण योजना कीटकशास्त्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी कार्यरत आहेत. गेल्या 20 वर्षापासून ते कीटकशास्त्र या विभागामध्ये अनेक वेगवेगळ्या पदांवरती कार्यरत आहेत आणि जवळजवळ 15 वर्षापासून ते अखिल भारतीय समन्वित कीटनाशक अंश पृथक्करण योजना कीटकशास्त्र विभाग कृषी विद्यापीठ राहुरी या राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक असणाऱ्या कीटकनाशक लॅबमध्ये ते सहाय्यक कीटनाशक अंश विश्लेषक म्हणून काम करत आहेत. मोठा दांडगा अनुभव त्यांचा या विषयातला आहे आणि अगदी सर्व शेतकऱ्यांच्या हितासाठी अगदी पोटतिडकीनं काम करणारे एक शास्त्रज्ञ म्हणून त्यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये ओळख आहे. आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कीटकनाशके सुरक्षित वापरासाठी घ्यावयाची काळजी. सर, आजच्या विषयाच्या अनुषंगाने नक्कीच मला आपल्याला विचारायला आनंद वाटेल की कीटकनाशकांची फवारणी करत असताना कोणते धोके निर्माण होऊ शकतात, काय सांगता येईल आमच्या शेतकरी बांधवांसाठी? नमस्कार शेतकरी बांधवांनो. आताच नुकत्याच खरीप हंगामासाठी आपण या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि आपल्या विविध पिकांसाठी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या किडी, रोग, तण यांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. आणि तो दिसल्यानंतर आपल्या मनात प्रश्न येतो की आता याचं नियंत्रण हे आपल्याला त्या ठिकाणी करावायचं आहे. त्यासाठीच आपण रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करणं त्यासाठी अनिवार्य आहे. अगदी त्यासाठीच आपण फवारणी करत असताना शेतकरी बांधवांनी काय काळजी घ्यायला पाहिजे, त्यासाठीचे निकष काय आहेत आणि कशा पद्धतीने आपण सुरक्षितदृष्ट्या शेतकऱ्याच्या आरोग्याची काळजी घेऊन आणि पिकांचं नियंत्रण सुद्धा करणं त्या ठिकाणी गरजेचं असून याचा योग्य तो समन्वय साधून त्या ठिकाणी आपण नियंत्रण करणं गरजेचं असतं. त्यासाठीच कीटकनाशकाची फवारणी करत असताना साधारणपणे आपल्याला 3 प्रकारचे धोके त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. त्यामध्ये आपण जर बघितलं तर फवारणी करताना त्या कीटकनाशकाचा त्वचेशी संपर्क होऊन त्याची हानी आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकते. त्याच ठिकाणी आपण फवारणी करत असताना आपल्या डोळ्यामध्ये सुद्धा हवेच्या दिशेने आपण जर फवारणी करताना त्या ठिकाणी आपल्याकडनं थोडीफार प्रमाणात चूक झाली तर डोळ्यामध्ये सुद्धा कीटकनाशक जाण्याची भीती असून डोळ्याला इजा होण्याची भीती त्या ठिकाणी आपल्याला असते. त्याच पद्धतीने श्वासोश्वास करत असताना आपल्याला त्या ठिकाणी समजून येत नाही, पण श्वासोश्वास करत असताना सुद्धा हे विषारी कीटकनाशक आपल्याला त्या ठिकाणी हानी पोहोचवतात. आणि बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी कीटकनाशक शेतमजुराकडनं फवारणी करून घेत असतात. तर त्या फवारणी करत असताना त्या शेतमजुरांच्या नकळत तोंडावाटे किंवा खाताना किंवा त्या ठिकाणी काही प्रकारचं खात पित असताना किंवा पाणी पिताना नकळत त्या ठिकाणी त्या कीटकनाशकाचं शरीरात ते कीटकनाशक जाऊ शकतं. तर असा धोका आपल्याला त्यांना त्या ठिकाणी होऊ शकतो. तर वरील संभाव्य धोके टाळण्यासाठी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने सुरक्षित पद्धतीने त्या ठिकाणी कीटकनाशकांची फवारणी करताना
काळजी घेऊन हे धोके त्या ठिकाणी आपण टाळू शकतो. निश्चितच शेतकरी बंधूंना अतिशय छान पद्धतीची माहिती आपल्याला डॉक्टर योगेश सैंदाणे सरांनी दिलेली आहे आणि त्यांनी जे धोके सांगितले आहेत आपण ते निश्चितपणे धोके टाळून आपण जबाबदारीनं कीटकनाशकांची फवारणी करणं गरजेचं आहे. सैंदाणे सर, खऱ्या अर्थानं जर बघितलं तर आज कीटकनाशके खरेदी करताना अनेक शेतकरी बांधव जे आपल्याला अवेलेबल असेल, आपल्याला उपलब्ध असेल किंवा निविष्ठ विक्रेत्यांच्याकडून जे उपलब्ध असेल अशा कीटकनाशकांची खरेदी करताना दिसत असतात आपल्याला. किंवा एक सर्वसाधारणपणे असा एक कल असतो शेतकऱ्यांचा की जी वर्षभर लागणारे आपल्याला कीटकनाशक आहे त्यांचं एकाच वेळी आपण सगळं खरेदी करायचं आणि आपल्या ज्या फवारणी करणाऱ्या माणसाकडे असेल त्याच्याकडे देऊन टाकायचं. अशा पद्धतीचा एक कुठेतरी ट्रेंड होताना दिसतोय. मग कीटकनाशकं खरेदी करताना सुद्धा काही काळजी घेणं गरजेचं आहे का? हो, निश्चितच. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. कीटकनाशक खरेदी करताना आपल्याला त्या ठिकाणी अत्यंत काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आपण जर पाहिलं, आपल्याला ज्यावेळेस शेतकऱ्याला कीटकनाशक खरेदी करायचे आहे त्यावेळेस त्याला आपल्या शेतामध्ये कुठलं कीटकनाशक कुठल्या पिकासाठी आणि किती प्रमाणात वापरायचं आहे याचा अंदाज त्या ठिकाणी पहिला घेतला गेला पाहिजे. त्याच पद्धतीने आपल्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या किडी असतील, रोग असतील, त्यांची आर्थिक नुकसान पातळी, ज्याला आपण इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल म्हणतो, ती आर्थिक नुकसान पातळीचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे किंवा नाही हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यापीठानं, कृषी विभागानं किंवा केंद्रीय कीटकनाशक मंडळाने शिफारस केलेलंच कीटकनाशक त्या पिकासाठी आपल्याला त्या ठिकाणी घ्यावाचं आहे आणि त्या ठिकाणी त्या कीटकनाशकाची जी मात्रा आहे त्या प्रमाणातच आपण त्या पिकाकडे वेगवेगळी पिकं किती क्षेत्रावर लावली आहे त्याचा अंदाज घेऊन त्या प्रमाणातच कीटकनाशक आपण त्या ठिकाणी पहिले घ्यायचे आहे. हा निर्णय आपल्या त्या ठिकाणी पहिला महत्त्वाचा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कीटकनाशक खरेदी करताना आपल्याला अधिकृत विक्रेता किंवा परवानाधारक विक्रेत्याकडूनच ते कीटकनाशक खरेदी करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि कीटकनाशक आपल्याला आवश्यक तेवढेच कीटकनाशक जर आपण त्यावेळेस त्या ठिकाणी घेतलं तर आपल्याला पुढील ते साठवून ठेवण्याचे आणि पुढील संभाव्य धोके त्या ठिकाणी आपल्याला टाळता येऊ शकतात. त्याच पद्धतीने कीटकनाशकाचं आपल्याला जे कीटकनाशक घ्यावायचं आहे त्या कीटकनाशकामध्ये दिलेली माहिती, त्या कीटकनाशकाचं नाव, त्याचा बॅच नंबर आणि ही जी शास्त्रीय माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे आणि वेगवेगळे चिन्हांकित त्रिकोण त्या ठिकाणी दिलेले असतात, त्याचा सुद्धा आपल्याला कीटकनाशकाची निवड करताना किंवा खरेदी करताना त्या ठिकाणी अत्यंत काळजी त्या ठिकाणी घ्यावायची आहे. आणि त्या पद्धतीने आपण योग्य तो त्या ठिकाणी काळजी घेऊन त्या ठिकाणी त्याचं कीटकनाशकाचं नाव, त्याचं लेबल, त्या ठिकाणी दिलेली माहिती, त्याचं त्या ठिकाणी दिलेलं बिल, या सगळ्या गोष्टींची पडताळणी करून कीटकनाशक खरेदी करताना या गोष्टींची जर आपण त्या ठिकाणी योग्य ती काळजी घेतली तर निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी योग्य तो फायदा झालेला दिसून येतो आणि काळजी घेतल्याचं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. अगदीच आपण सांगितल्या पद्धतीनं खरेदी करत असताना अत्यंत काटेकोरपणे त्याची सगळी शहानिशा करूनच आपण खरेदी करणं गरजेचं आहे. सैंदाणे सर, या ठिकाणी कीटकनाशक खरेदी करत असताना आपण लेबल किंवा चिन्हांचा सुद्धा उहापोह केला. या दृष्टीनं जर चिन्ह बघितले किंवा त्याच्यावरचे जर कलर बघितले तर कधी पिवळा कलर असतो, कधी हिरवा कलर असतो, कधी लाल कलर असतो. नेमकंच आमच्या शेतकरी बांधवांना काय सांगता येईल, याचे अर्थ काय असतात? याचे अर्थ या ठिकाणी असे असतात की हे जे लेबल आहे त्या ठिकाणी 4 पद्धतीचे आपल्याला त्या ठिकाणी जे त्रिकोण दिसतात आणि 4 कलर त्या ठिकाणी रंग आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. त्यात सगळ्यात विषारी, त्याला आपण एक्स्ट्रीमली टॉक्सिक म्हणतो, तो लाल रंग हा निश्चितच त्या ठिकाणी अतिशय विषारी असं हे कीटकनाशक असतं. याची ही गोष्ट शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी समजून घेतली पाहिजे. त्यानंतर क्रम लागतो तो पिवळा, निळा आणि हिरवा. या पद्धतीचे 4 कलर आपल्याला त्या ठिकाणी 4 रंग हे त्या ठिकाणी आपल्याला कीटकनाशकाच्या बाटलीवर किंवा त्या कंटेनरवर त्या ठिकाणी आपल्याला दिसतात. तर त्याचा आपण अभ्यास केला असता त्या ठिकाणी चिन्हांकित म्हणजे लाल रंग जो असतो तो अतिशय विषारी असं कीटकनाशक असं ते प्रतीत होतं त्यामधून. त्यानंतरचा पिवळा कलर आहे, त्यानंतर निळा आणि त्यानंतर जे आपल्याला पर्यावरण दृष्टिकोनातून आणि अतिशय कमी प्रमाणात त्या ठिकाणी त्याची विष आपण जी म्हणतो त्याची जी तीव्रता म्हणतो ते हिरव्या कलरचं लेबल आपण त्या ठिकाणी तर चिन्हांकित रंग आहे. याचं सुद्धा शेतकरी बंधूंनी कीटकनाशक खरेदी करताना ती काळजीपूर्वक घेऊन आपल्याला त्या ठिकाणी योग्य ते शिफारस केलेलं कीटकनाशकच त्या ठिकाणी घेतलं तर निश्चितच त्याला आपल्याला त्या ठिकाणी योग्य ते निवड आपल्याला त्या ठिकाणी कीटकनाशकाची होईल. अगदीच श्रोतेहो, खऱ्या अर्थानं 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आज आपला विषय सुरू आहे कीटकनाशके सुरक्षित वापरासाठी घ्यावयाची काळजी. आणि आपल्याशी संवाद साधत आहेत डॉक्टर योगेश सैंदाणे सर, सहाय्यक कीटनाशक अंश विश्लेषक, अखिल भारतीय समन्वित कीटनाशक अंश पृथक्करण योजना, कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. आणि सैंदाणे सर, आपण
सांगितलात की आपण ज्या चिन्हांकित ज्या रंगांचा उल्लेख केलात याच्यावरून सुद्धा असं वाटतं की घरामध्ये लहान मुलं असतात, महिला असतात, मग यांच्या दृष्टीने सुद्धा ते सुरक्षित असणं गरजेचं आहे. कधी कधी त्यांच्या हाताला सुद्धा लागू नयेत. मग या दृष्टिकोनातून कीटकनाशक साठवणूक करत असताना किंवा साठवताना काय काळजी घेणं गरजेचं असतं? हो, निश्चितच. आपल्याला हे ठिकाणी कीटकनाशकाची साठवण करताना खूप काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामध्ये जर आपण बघितलं तर कीटकनाशकांची साठवणूक हे आपल्या राहत्या घरापासून जर आपण दूर केली तर निश्चितच त्याचा फायदा आपल्याला त्या ठिकाणी होताना दिसून येतो. ते लहान मुलांच्या किंवा घरच्या कोणाच्या हाती लागणार नाहीत या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी त्याचा फायदा होतो. त्याच पद्धतीने कीटकनाशक याचं मूळ पॅकिंग वेस्टर्नात जर ठेवली तर त्या ठिकाणी आपल्याला ज्या दिवशी त्या कीटकनाशकांचा वापर करायचा आहेच त्याच दिवशी ते कीटकनाशक जर वापरलं तर आपल्याला त्या ठिकाणी संभाव्य धोकेसुद्धा टाळता येऊ शकतात. तसेच कीटकनाशक इतर अन्न किंवा इतर धान्य साठवणूक केलेल्या त्या ठिकाणी आपण कधीही ठेवू नयेत. त्यापासून ते दूरच ठेवलेली हे निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी उपयोगाचे आहे. त्याच पद्धतीने आपण ज्या ठिकाणी कीटकनाशकाची साठवणूक केलेली आहे त्या ठिकाणी सूर्यप्रकाश, पावसाचे पाणी, हवेची झुळूक यांचा संपर्क त्या ठिकाणी येणार नाही याची सुद्धा काळजी जर आपण घेतली तर निश्चित आपल्याला त्याचा संभाव्य धोका त्या ठिकाणी टाळता येईल. आणि कीटकनाशक साठवत असताना त्या ठिकाणी लहान मुले, पाळीव प्राणी यांच्या हातात किंवा ती आपण कुलूपबंद जर ठेवली तर निश्चितच आपल्याला त्याचा त्या ठिकाणी इजा होणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी अपघात आपल्याला त्या ठिकाणी होणार नाही. तर इत्थंभूत काळजी आपल्याला त्या ठिकाणी जर घेतली तर निश्चितच आपल्याला कीटकनाशक साठवताना आपण ही जर काळजी घेतली तर आपल्याला निश्चित त्यापासून योग्य ते कीटकनाशकांचा वापर त्या ठिकाणी करता येईल. अगदीच, निश्चितच. आणि याबरोबरच मग कीटकनाशक कधी कधी हाताळणी करताना सुद्धा काळजी घेणं अपेक्षित असतं, कारण आपण म्हटल्या पद्धतीनं घरापासून दूर ठेवलेले असतात किंवा आपल्या इच्छित प्रक्षेत्रावरती फवारणी करायचं असेल अशा वेळी त्याची हाताळणी करावी लागते. आणि मग हाताळणी करत असताना कीटकनाशक नेमकीच कोणती काळजी घेणं अपेक्षित आहे? हाताळणी करत असताना कीटकनाशके ही स्वतंत्र ठेवावीत. त्याच पद्धतीने खाद्यपदार्थांसोबत कीटकनाशकं घेऊन जाऊ नयेत. आणि मोठ्या प्रमाणात कीटकनाशकाचे पॅकिंग आपण घेऊन जात असताना योग्य त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी जर कीटकनाशक पोहोचवलं, ती काळजी घेतली तर निश्चितच आपल्याला वाहतूक करताना किंवा हाताळणी करताना सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला त्याचा फायदा होताना दिसून येईल किंवा काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. अगदीच. खऱ्या अर्थानं शेतकरी बांधव 90.8 FM फुलेकृषी वाहिनीच्या माध्यमातून तसेच ऑनलाईनच्या व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जगभरातले अनेक श्रोते आपण डॉक्टर योगेश सायंदाने सरांना आपण ऐकत असाल. आणि आपला विषय सुरू आहे कीटकनाशके सुरक्षित वापरासाठी घ्यावयाची काळजी. अत्यंत संवेदनशील असा विषय आहे आणि त्याच्याविषयी आपल्याशी संवाद साधत आहेत डॉक्टर योगेश सायंदाने सर. मग आपण ह्या पद्धतीने सांगितल्यानंतर शेवटी फवारणीचं द्रावण तयार करण्याची वेळ जेव्हा फवारणीची वेळ येते आपल्यावरती त्यावेळेला फवारणीचं द्रावण तयार करताना सुद्धा काळजी घेणं गरजेचं असतं. या दृष्टिकोनातून कोणती काळजी घेणं अपेक्षित आहे? हा जो टप्पा आहे निश्चितच फवारणी करताना, द्रावण तयार करताना आपल्याला जी काळजी घ्यायची आहे हा अतिशय महत्त्वपूर्ण टप्पा आपल्याला ह्या कीटकनाशकाच्या हाताळणीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जे कीटकनाशक फवारणी करायचं आहे त्यासाठी आपल्याला जे पाणी लागणार आहे ते अतिशय स्वच्छ असलं पाहिजे. हे त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला कीटकनाशक फवारणी करत असताना आपले तोंड, नाक, डोळे, कान व हात या कीटकनाशकापासून आपल्याला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही यासाठी आपण त्या ठिकाणी योग्य ते संरक्षण साहित्य आपल्याला त्या ठिकाणी वापरणं अत्यंत गरजेचं आहे. मग त्यामध्ये आपण जर बघाल तर हाताची सुरक्षेसाठी हातमोजे असतील, डोळ्यांच्या सुरक्षेसाठी गॉगल असेल, चष्मा असेल, मास्क असेल, टोपी असेल, आपल्याला त्या ठिकाणी पादत्राणे असतील आणि आपल्याला जो गाऊन दिलेला आहे तो जर आपण व्यवस्थित त्या ठिकाणी घातला आणि या सगळ्या सुरक्षित गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी वापरणं अत्यंत गरजेचं आहे. नेमके शेतकरी या ठिकाणीच आपल्याला त्या ठिकाणी योग्य ती काळजी या ठिकाणी घेत नाही आणि मग परिणामतः त्याला आपल्याला त्या ठिकाणी इजा किंवा अपघात होण्याची भीती असते. त्यामुळे मला अत्यंत या ठिकाणी अजून एकदा नमूद करावंसं वाटतं की शेतकऱ्यांनी फवारणी करत असताना त्या ठिकाणी हातमोजे असतील, मास्क असेल, टोपी असेल, गॉगल असतील, बूट असतील आणि गाऊन असेल याचा वापर करणं हे अत्यंत अनिवार्य आहे. ह्या गोष्टी जर आपण त्या ठिकाणी पाळल्या तर आपल्याला रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करत असताना त्याचं संरक्षण आणि अपघातापासून सुद्धा आपल्या स्वतःचा बचाव करता येईल. आणि हे आपल्या या ठिकाणी अत्यंत काळाची गरज या ठिकाणी शेतकऱ्यांनी ही ओळखली गेली पाहिजे. त्याच पद्धतीने आपल्याला जेवढी गरज आहे तेवढंच द्रावण आपण त्या ठिकाणी करणं अत्यंत गरजेचं आहे. क्षमतेपेक्षा जास्त द्रावण करणं सुद्धा त्या ठिकाणी योग्य नाही. आणि आपण त्या ठिकाणी कीटकनाशकाचं जो आपली मात्रा आहे, शिफारस केलेलं कीटकनाशक आहे, त्यांनी दिलेला जो डोस आहे, जी मात्रा आहे तेवढंच कीटकनाशक
कीटकनाशकं त्या प्रतिपंपासाठी त्या ठिकाणी वापरणं या ठिकाणी अत्यंत योग्य आहे. आणि ते वापर करत असताना पाणी स्वच्छ असणं, ते गाळून बघितलं असणं, त्याआधी आपला जो फवारणी पंप आहे त्या ठिकाणी तो योग्य आहे का, तो त्याची योग्य स्वच्छता केलेली आहे का, त्या ठिकाणी वापरणारे त्या ठिकाणी जे त्याचे नोझल्स असतात ते कॅलिब्रेशन म्हणजे उपकरणीय ते योग्य ते आहेत का, त्या नोझलची निवड आपण त्या ठिकाणी करावायची असते. कारण वेगवेगळे कीटकनाशक फवारणी करत असताना आपल्याला नोझल वेगवेगळे वापरावे लागतात. जसं की तणनाशक आपण ज्यावेळेस फवारणी करतो त्यावेळेस आपल्याला वेगळ्या प्रकारचं नोझल त्या ठिकाणी वापरावं लागतं. त्यामुळे ते अत्यंत दोषमुक्त असे त्या ठिकाणी नोझल त्या ठिकाणी आपलं वापरणं अत्यंत गरजेचं आहे. आणि कदाचित त्यामध्ये फवारणी करताना काही कचरा किंवा काही त्या ठिकाणी अडकला तर तो आपल्या तोंडाने न फुंकता त्या ठिकाणी शास्त्रीय पद्धतीने ब्रश किंवा इतर साधनांचा वापर करून आपण त्याची दुरुस्ती त्या ठिकाणी करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि योग्य दर्जाच्या साधनांचाच आणि शिफारस केलेल्या पंपांचाच त्या ठिकाणी आपण जर वापर केला तर निश्चित आपली फवारणी त्या ठिकाणी योग्य पद्धतीने होईल. आणि फवारणीचं मिश्रण करत असताना प्रत्येक वेळी आपण त्या ठिकाणी काही खाणं हे कटाक्षानं त्या ठिकाणी पाळलं गेलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी कुठलीही त्या ठिकाणी हानी होणार नाही. ही त्या ठिकाणी महत्त्वाची बाब आपल्याला त्या ठिकाणी बघणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि कीटकनाशकं फवारणी यंत्रात भरताना ते सांडू नये म्हणून त्या ठिकाणी आपण नळसाळ्याचा जर वापर केला तर निश्चित आपली फवारणी ही अत्यंत परिणामकारक पद्धतीने आपण फवारणी त्या ठिकाणी करू शकू आणि आपल्याला योग्य तो परिणामकारकता त्या किडीचं नियंत्रण करण्यासाठी मिळेल. आणि त्या ठिकाणी आपण फवारणीचं मिश्रण सगळ्यात महत्त्वाचं हाताने न ढवळता लांब लाकडी दांड्याने किंवा काठीचा वापर करून जर आपण ते मिश्रण चांगलं ढवळून घेतलं आणि नळसाळ्याच्या साहाय्याने पंपामध्ये घेतलं आणि या मी सांगितलेले हातमोजे, गॉगल या सर्व संरक्षक साहित्याचा वापर केला, योग्य त्या नोझलची निवड केली तर निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी कीटकनाशकांच्या मदतीने योग्य त्या मात्रा घेऊन त्या किडीचं, त्या रोगाचं किंवा त्या तणाचं नियंत्रण करणं अत्यंत चांगल्या पद्धतीने सोपं जाईल आणि आपल्याला परिणामकारकतासुद्धा त्या ठिकाणी दिसून येईल आणि आपली स्वतःच्या आरोग्याची सुद्धा काळजी आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल. म्हणून हा जो मुद्दा आहे की आपण फवारणीचं द्रावण तयार करत असताना जी काळजी घ्यायची आहे तर ही त्या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे. अगदीच निश्चितपणे श्रोते हो, खऱ्या अर्थानं अतिशय पोटतिडकीनं डॉक्टर योगेश चांदाणे सर आपल्याशी संवाद आणि आपला विषय सुरू आहे कीटकनाशके सुरक्षित वापरासाठी घ्यावयाची काळजी. अतिशय मुद्देसूद त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्याचा परिपूर्ण वापर आपण त्या ठिकाणी अवलंब करणं गरजेचं आहे. शेतकरी बंधूंना आपल्याला सर्वांना माहिती असतं की पिढ्यानपिढ्या आपण अशा पद्धतीची कीटकनाशकं वापरत असतो आणि आपल्याला कोणत्याही पद्धतीची इजा झाल्या नाहीत हा एक आपल्याला समज असतो. तर तो समज हा गैरसमज असेल. शास्त्रीय दृष्टिकोनातून अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने ज्या पद्धतीने सैंदाने सरांनी सांगितले अशा पद्धतीने जर फवारणी केली तर निश्चितपणे आपल्या आरोग्यासाठी आणि फवारणी करणाऱ्या आपल्या सगळ्यांच्यासाठी ते सुरक्षितपणे राहील याची अशी गॅरंटी असते. सैंदाने सर, पुन्हा अजून एक आमच्या शेतकरी बांधवांच्या मध्ये थोडीशी गल्लत होण्याची शक्यता असते की आपण सांगितलं त्याच्यापेक्षा सकाळीच जास्त द्रावण करून ठेवलं जातं आणि त्याचं पुन्हा दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पुन्हा आपण वापर करावा हा एक समज असतो. रोज रोज पुन्हा ते द्रावण करण्याचा त्रास घेऊ नये असा एक समज असतो. या बाबतीत आपलं जवळजवळ 20 वर्षापासून आपण या क्षेत्रामध्ये काम करत आहात, आपला प्रदीर्घ अनुभव आहे, आपलं काय सांगता येईल? या ठिकाणी आपल्याला जेवढं द्रावण आवश्यक आहे तेवढंच जर आपण त्या ठिकाणी योग्य त्या पद्धतीने तयार करून त्याची फवारणी केली तर हे त्या ठिकाणी आपल्याला फवारणीसाठी सुद्धा त्याची परिणामकारकता चांगली दिसून आली आहे. आणि आपल्या वैयक्तिक त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आरोग्याची इजा किंवा कुठल्याही प्रकारचा अपघात त्या ठिकाणी साठवून ठेवताना आपल्याला होणार नाही हे त्या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणूनच शेतकरी बांधवांना 24 तासापेक्षा जास्त काळासाठी शिल्लक राहिलेले कीटकनाशकाचे द्रावण पुन्हा फवारणीसाठी त्यांनी वापरू नये. अगदी. तर या पद्धतीनं काळजी घेणं अत्यंत गरजेचे आहे. आणि आपण सातत्यानं हे सांगत असताना आपण उपकरणांची उल्लेख आपण सातत्यानं करत असतात. मग फवारणीसाठी योग्य उपकरणांची निवड करणं गरजेचं असतं. ही काय नेमकं कशा पद्धतीनं निवड करणं अपेक्षित आहे? कारण निश्चितच फवारण्याची जी परिणामकारकता आहे, फवारणीचा औषधाचा जो डिस्चार्ज आहे किंवा जे द्रावण तयार केलं आहे त्या द्रावणातून आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पंप त्या ठिकाणी त्या पद्धतीचं असं वापरण्यात येतात. त्या ठिकाणी त्याचे वेगवेगळे नोझल्स असतात. त्या नोझल्सचा त्या ठिकाणी त्या कीटकनाशकाचा डिस्चार्ज त्या ठिकाणी त्या नोझल्समधून होत असतं, त्या उपकरणामधून होत असते. त्यामुळे BIS ISI दर्जाचे फवारणी पंप आणि योग्य त्या दोषपूर्ण विनाप्रमाणित नोझल आपण त्या ठिकाणी जर वापरलं तर निश्चितच त्याची परिणामकारकता आणि आपली स्वतःचं आपल्याला त्याचं वापरत करत असताना सहजरित्या आपण त्या फवारणी पंपाचा वापर करू शकतो आणि परिणामकारकता
आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकते. निश्चितच अशा पद्धतीनं योग्य उपकरणांची निवड हा सुद्धा एक महत्त्वाचं सूत्र सुरक्षित कीटकनाशक वापरताना घ्यावयाच्या काळजीचं आहे. त्यानंतर सैंदानी सर, आपल्याला असं लक्षात येत असेल की आता हवामान बदल झालेला जाणवतो आपल्याला, आणि एका दिवसातून 3 वेळा आपल्याला आपलं हवामान अनुभवायला मिळतं. सकाळी थंडी असते, दुपारी कडक ऊन असतं, संध्याकाळी पाऊस असतो, कधी सकाळी पाऊस असतो. अशा पद्धतीचे प्रकार सगळे जाणवत असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतातल्या पिकांच्या मध्ये जर कीड आली आणि त्याच्यावर जर फवारणी करायची असेल तर प्रत्यक्ष फवारणी करताना कोणती काळजी घेणं गरजेचे आहे? निश्चितच प्रत्यक्ष फवारणी करताना त्या ठिकाणी काळजी घेणं हा अत्यंत महत्त्वाचा भाग या ठिकाणी आहे. आपण या ठिकाणी फवारणी करत असताना मी आपल्याला पुन्हा एकदा सांगितलं की त्या ठिकाणी शिफारस केलेली मात्रा आणि योग्य त्या कीटकनाशकाचा वापर त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि आपण फवारणी करत असताना ज्या कंपनीकडून जे कीटकनाशकाचं खरेदी केलेली आहे त्याचं पॅकिंग, त्यासोबत असलेलं माहितीपत्रक याच्या सूचनांचं काटेकोर पालन त्या ठिकाणी करणं अत्यंत आवश्यक आहे. तसेच कीटकनाशकाचे पाण्यामध्ये मिश्रण तयार करताना कंपनीने दिलेल्या जे प्रमाणानुसारच ते मिश्रण त्या ठिकाणी तयार झालं पाहिजे आणि त्याचा योग्य तो सुयोग्य वापर त्या ठिकाणी झाला पाहिजे. त्याच पद्धतीने आपण जो आता विचारलं की हवामान बदलानुसार त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पिकावर कीटकनाशकाची फवारणी करताना शक्यतो सकाळच्या सत्रात हवा नसताना आपण त्या ठिकाणी केली तर निश्चितच त्याची परिणामकारकता चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसून आलेली आहे. कारण उष्ण दमट आणि प्रखर उन्हामध्ये कीटकनाशकांचा संपर्क जर आपला त्या ठिकाणी आला तर आपल्या शरीरात विष भिनण्याची जी प्रक्रिया आहे ती वेगाने होऊ शकते. या ठिकाणी ही गोष्ट आपण प्रकर्षानं पाहिली पाहिजे. आणि फवारणी करत असताना नोझल बंद पडल्यास ते स्वच्छ करण्यासाठी तोंड लावून फुंकू नये अथवा हवा तोंडाने आत ओढू नये. यासाठी सोयीस्कररित्या शास्त्रीय पद्धतीने ब्रश, टाचणी, काडी याचा वापर करून आपण त्या ठिकाणी त्या नोझलची स्वच्छता केली पाहिजे. आणि आपण पाऊस पडण्या अगोदर अथवा पाऊस पडल्यानंतर लगेचच फवारणी करू नये हे सुद्धा अत्यंत त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि औषधासाठी वापरण्यात येणाऱ्या बादल्या, ड्रम हे जे काही आपण त्या ठिकाणी वापरतो त्याचा इतर ठिकाणी वापर हे कदापि न झाला पाहिजे हे सुद्धा त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि फवारणी करत असताना त्या ठिकाणी अन्य असंबंधित व्यक्ती किंवा जनावरं यांचा संपर्क त्या ठिकाणी येणार नाही याची सुद्धा काळजी घेणं आपल्याला तितकंच महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे. आणि फवारणी संपल्यानंतर लगेच फवारणी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी कोणीही जाऊ नये याची काळजीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी घेणं हे क्रमप्राप्त आहे. आणि उपाशीपोटी फवारणी न करता काही खाऊन आपण त्या ठिकाणी फवारली तर निश्चित आपल्याला त्या ठिकाणी त्याचा फायदा होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. ह्या पद्धतीने आपण हवेच्या दिशेने फवारणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण विरुद्ध दिशेने जर फवारणी केली तर ते औषध आपल्या अंगावर येण्याची किंवा आपल्या त्वचेशी त्याचा संपर्क होण्याची किंवा आपल्याला भिनण्याची, श्वासोश्वासाद्वारे ते जाण्याची भीती असते. त्यामुळे इजा किंवा अपघात होऊ शकतो. त्यामुळे ह्या सांगितलेल्या गोष्टी जर आपण तंतोतंत पाळल्या तर प्रत्यक्ष फवारणी करताना आपण ही जी काळजी घेतली तर मला निश्चितच वाटतं शेतकरी बंधूंनो त्या ठिकाणी आपली त्या अपघातही होणार नाही, इजाही होणार नाही आणि आपल्याला आपलं कीटकनाशकाची योग्य मात्रा घेऊन शिफारस केलेलं कीटकनाशक घेऊन आपल्याला परिणामकारकरित्या पद्धतीने आपल्याला किडे आणि रोगांचं आणि तणांचं नियंत्रण त्या ठिकाणी पिकावर करणं अत्यंत सोपं जाईल. निश्चितच श्रोतेहो, खऱ्या अर्थानं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या फुले कृषी वाहिनी 90.8 FM वरनं आज आपण ऐकत आहात की कीटकनाशके सुरक्षित वापरासाठी घ्यावयाची काळजी, आणि याविषयीची इत्थंभूत माहिती आपल्याशी संवाद साधलेला आहे डॉक्टर योगेश सैंदाने सर यांनी. आणि ते जवळजवळ 20 वर्षापासून या क्षेत्रामधले एक तज्ज्ञ, अनुभवी शास्त्रज्ञ म्हणून त्यांचा लौकिक आहे. आणि अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेल्या जर तंत्रज्ञानाचा जर आपण अवलंब केला तर आपण निश्चितपणे अशा पद्धतीच्या कीटकनाशकांची फवारणी आपल्या पिकांच्यावरती घेऊ शकता. सैंदाने सर, आज जर बघितलं तर प्रत्येक जण आपल्या आरोग्याच्या प्रति सजग झालेला आहे. आणि आज भाजीपाला असेल किंवा अनेक खाण्याचे जे पदार्थ असतील या संदर्भात अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणावरती फवारणी करताना दिसतात. आणि अशा पद्धतीनं फवारणी केल्यानंतर एक चोखंदळ ग्राहक म्हणून जो ग्राहक असतो त्यांच्या मनामध्ये कुठेतरी शंका किंवा प्रश्न निर्माण होत असतो की इतक्या फवारणी केलेलं आहे आणि मग हे आपल्या आरोग्यासाठी घातक असतं. तर या दृष्टीने सुद्धा शेतकरी बांधवांनी एखादी भाजीपाला असेल तर ती काढण्याच्या पूर्वी किंवा मार्केटमध्ये विक्री करण्याच्या पूर्वी कोणती काळजी घ्यायला पाहिजे, कशा पद्धतीने त्याने फवारणी करायला पाहिजे? निश्चितच हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपण विचारलात. कीटनाशक अंश हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. रासायनिक अन्न साखळीमध्ये रासायनिक कीटकनाशकांचे अंश आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतात आणि निश्चितच ते आपल्या शरीरासाठी, पर्यावरणासाठी अत्यंत घातक असे असतात. त्या ठिकाणी आपण या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे कुठलेही कीटकनाशक फवारणी करत असताना त्या कीटकनाशकाचा केंद्रीय कीटकनाशक मंडळाने शिफारस केलेलं कीटकनाशक आणि त्यांनी दिलेली मात्रा याचा योग्य वापर त्या ठिकाणी केला गेला पाहिजे. त्यानंतर त्या कीटकनाशकाची जो प्रतीक्षा कालावधी असतो त्याला आपण PHI म्हणतो
त्या ठिकाणी पाळणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि तो प्रतीक्षा कालावधी आपण फवारणी केल्यानंतर त्या कीटकनाशकासाठी किती दिवसानंतर आपण त्या पिकाची तोडणी किंवा काढणी केली गेली पाहिजे की जेणेकरून त्या ठिकाणी त्या रासायनिक कीटकनाशकाचा अंश हा त्या ठिकाणी कमाल अवशेष मर्यादेपेक्षा कमी असेल आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा पर्यावरणासाठी आणि आपल्या शरीरासाठी त्याचा कुठलाही आपल्याला त्या ठिकाणी धोका किंवा त्या ठिकाणी कुठलाही त्रास आपल्याला संभवणार नाही यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने कीटकनाशकाची निवड करत असताना आपण त्या ठिकाणी ग्रीन लेबल पेस्टिसाइड्स हे जे आहे त्या ठिकाणी हिरव्या रंगाचे जे कीटकनाशक आहे यांची शेवटच्या टप्प्यामध्ये आपण काढणीच्या वेळेस जर वापर केला तर निश्चितच त्या ठिकाणी त्याचा योग्य तो वापर होऊन आणि पर्यावरणास सुसंगत असं आपल्याला त्या ठिकाणी त्याची काढणी होऊन आणि योग्य तो प्रतीक्षा कालावधीची आपण त्या ठिकाणी पाळून आणि अवशेष मर्यादेच्या खाली आपण रासायनिक कीटकनाशकांचा त्या ठिकाणी जर वापर केला तर निश्चितच आपल्याला ग्राहकांच्या दृष्टीने, शेतकऱ्याच्या दृष्टीने आणि एकंदरच आरोग्याच्या आणि पर्यावरणाच्या दृष्टीने ते अत्यंत योग्य राहील असं त्या ठिकाणी आपल्याला वाटतं. आणि त्याच पद्धतीने आपल्याला या कीटकनाशकांचं योग्य ती निवड यासाठीच अत्यंत आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वाची आहे. अगदीच निश्चितच श्रोते हो, बऱ्याच वेळापासून डॉक्टर योगेश सैंदाणे सर हे आपल्याशी संवाद साधत आहेत. कीटकनाशक सुरक्षित वापरासाठी घ्यावयाची काळजी, त्याचबरोबर स्वतःची काळजी आणि ग्राहकांची काळजी या दृष्टीनं सुद्धा घेणं अत्यंत महत्त्वाचं. बऱ्याच वेळापासून सर आपण आमच्या श्रोत्यांसाठी मार्गदर्शन करत आहात. अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून ऐकणारे अनेक शेतकरी बांधव असतील, त्याचबरोबर इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप असेल आणि यूट्यूब चॅनल अशा ऑनलाईन सामाजिक माध्यमाच्या माध्यमातून सुद्धा अनेक जगभरातले श्रोते तुम्हाला ऐकत आहेत. शेवटी अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना ह्या ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांच्यासाठी, शेतकरी बांधवांसाठी एक शास्त्रज्ञ म्हणून, सहाय्यक कीटनाशक अंश विश्लेषक म्हणून आपला काय सल्ला असेल? शेतकरी बंधूंनो, रासायनिक कीटकनाशक फवारणी करत असताना या ठिकाणी आपण योग्य तो सुरक्षित साधनांचा वापर, फवारणी खरेदी करताना घ्यावयाची काळजी, त्यानंतर द्रावण तयार करताना घ्यावयाची काळजी, प्रत्यक्ष फवारणीच्या वेळेस घ्यावयाची काळजी आणि फवारणी संपल्यानंतर घ्यावयाची काळजी याचा योग्य सुसंगत असा त्या ठिकाणी वापर करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला शाश्वत शेतीसाठी योग्य त्या कीटकनाशकांची आणि योग्य त्या पद्धतीने, सुरक्षित पद्धतीने आपण त्या ठिकाणी फवारणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला फवारणी करत असताना त्या ठिकाणी हातमोजे, गॉगल, पादत्राणे या सुरक्षित साधनांचा सुयोग्य वापर करून आणि शास्त्रीय पद्धतीने योग्य ती काळजी घेतली तर आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला रासायनिक पद्धतीने जे कीड नियंत्रण आहे ते करणं त्या ठिकाणी साध्य होईल. आणि ह्या पद्धतीने आपण जर अवलंब केला तर निश्चितच मला आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण जर याचा सुरक्षित पद्धतीने आपण त्या ठिकाणी वापर जर केला तर आपल्याला या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा इजा किंवा त्रास होणार नाही आणि सुरक्षित पद्धतीने आपण शाश्वत पद्धतीनं आपलं कीड नियंत्रण किंवा रोग नियंत्रण त्या ठिकाणी करू शकू यात मात्र मला तीळमात्र शंका वाटत नाही. निश्चितच. सैंदाणे सर, पुन्हा एकदा असा प्रश्न असतो की ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगितलेल्या शास्त्रज्ञांनी सगळ्या गोष्टीचा अवलंब केल्यानंतर कीटनाशक फवारणी झाली आणि आपलं काम संपलं, आता काय करायचं पुढे? त्या बॉटलचं आहे त्या ठिकाणी कधी कधी बॉटल फेकलेल्या दिसतात किंवा एखाद्या वेळेला चुकून विषबाधा सुद्धा एखाद्या शेतकऱ्यांना किंवा फवारणी करणाऱ्या युवकाला होऊ शकते. अशा वेळी सुद्धा काय काळजी घेणं गरजेचं आहे किंवा फवारणी संपल्यानंतर काय करणं गरजेचं आहे, काय सांगता येईल? हे सगळ्यात महत्त्वाचं आपण या ठिकाणी प्रश्न विचारलात. फवारणी संपल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण फवारणी करणारा व्यक्ती त्याने त्या ठिकाणी हात पाय स्वच्छ आंघोळ त्या ठिकाणी केली पाहिजे. त्यानंतर फवारणीसाठी जे साहित्य आपण त्या ठिकाणी वापरतो त्याचं योग्य पद्धतीने स्वच्छता करून योग्य त्या ठिकाणी ते ठेवले गेले पाहिजेत. आणि फवारणी करत असताना जे आपल्या कंटेनर्स असतात किंवा ज्या ठिकाणी आपण त्याचा काही ठिकाणी दुरुपयोग केला जातो किंवा पुन्हा वापरात घेतले जातात ते अत्यंत चुकीचं त्या ठिकाणी आहे. त्याचं निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी ते कंटेनर त्या ठिकाणी नष्ट करून शास्त्रीय पद्धतीने त्याची विल्हेवाट लावणं हे त्या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे. हे एक गोष्टीची काळजी आपल्याला मात्र त्या ठिकाणी निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे. आणि फवारणी झाल्यानंतर आपल्याला तो फवारणीचा जो पंप आहे तो स्वच्छ धुवून त्याचं नोझल स्वच्छ करून योग्य त्या ठिकाणी तो फवारणी ठेवायचा आहे. नंतर फवारणीसाठी लागलेलं कीटकनाशक आपल्याला योग्य त्या ठिकाणी त्याचं नष्ट करून त्याची विल्हेवाट लावणं शास्त्रीय पद्धतीने हे अत्यंत गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी आपण त्या ठिकाणी जर पाळल्यात आणि आपण योग्य ती काळजी घेतली तर आपल्याला पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी त्याची जी फवारणी करताना वापरलेली भांडी, साहित्य हे नदी, नाला किंवा विहिरींजवळ धुवू नये. तर धुताना वापरलेले पाणी त्यात अवशेष असल्यास तो आपल्याला त्या ठिकाणी त्रासदायक होऊ शकतो किंवा नुकसानकारक होऊ शकतो, पर्यावरणास हानी होऊ शकते. ही काळजी त्या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे की आपण ही काळजी त्या ठिकाणी घेणं हे आपल्याला क्रमप्राप्त आहे. अगदीच. आणि हे सगळं करत असताना जर चुकून एखाद्याला विषबाधा झालीच तर अशा वेळी काय करायचं?
आपल्याला चुकून त्या ठिकाणी विषबाधा झालीच तर लक्षणं पाहून उपचार करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि डॉक्टरांचा सल्ला घेत असताना जो आपण औषध त्या ठिकाणी फवारणी करताना आपल्याला जी विषबाधा झाली आहे त्या औषधाचं जे कंटेनर आहे किंवा जो डबा आहे तो डॉक्टरांना त्या ठिकाणी दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. मग त्यासाठी लागणारं कोणत्या रासायनिक गटातलं ते कीटकनाशक आहे त्यानुसार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी त्याला योग्य ती प्राथमिक उपचार देऊन आपल्याला त्या ठिकाणी तो संभाव्य धोका टाळता येऊ शकतो. आणि विशेष म्हणजे जर काय असे प्रसंग ओढवले तर शक्यतो सरकारी दवाखान्यामध्ये पटकन त्या पेशंटला घेऊन जाऊन तिथे उपचार घेणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. निश्चितच. शेतकरी बंधूंनो, खऱ्या अर्थानं आपलं दैनंदिन जीवन जगत असताना किंवा आपल्या शेतीतील कीटकनाशकांचं व्यवस्थापन करत असताना डॉक्टर योगेश सैंदाने सरांनी जे सांगितलेलं आहे ते निश्चितपणे कीटकनाशकांचा सुरक्षित वापर जर आपण केलात तर निश्चितपणे आपल्या जीवाला, आपल्या पर्यावरणाला आणि आपल्या सर्व ग्राहकांना, स्वतःला, सगळ्यांनाच एक चांगल्या पद्धतीचं संरक्षण त्या ठिकाणी लाभेल यात तीळ मात्र शंका नाही. तर बंधूंनो, बऱ्याच वेळापासून आपल्याला डॉक्टर योगेश सैंदाने, सहाय्यक कीटनाशक अंश विश्लेषक, अखिल भारतीय समन्वित कीटनाशक पृथक्करण योजना, कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी हे आपल्याला कीटकनाशके सुरक्षित वापरासाठी घ्यावयाची काळजी याविषयी इत्थंभूत अशी माहिती त्यांनी सांगितली आहे. सर, आपण बऱ्याच वेळापासून आमच्या श्रोत्यांना सर्व माहिती सांगितली आहे त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं आणि 90.8 FM फुले कृषी वाहिनी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं आपल्याला मनपूर्वक धन्यवाद आणि आपल्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर.